अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 3 या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जीवनाला दिशा देणारा संदेश जाणून घेणार आहोत. संसारातील दुःख, अडचणी आणि मानसिक क्लेश यामुळे व्याकुळ झालेला नामधारक सिद्धमुनींच्या शरण जातो आणि एकच प्रश्न विचारतो, मला या दुःखातून मुक्ती कशी मिळेल? याच प्रश्नाचे अत्यंत गूढ आणि दिव्य उत्तर या अध्यायात दिलेले आहे. गुरुचे स्थान किती श्रेष्ठ आहे, गुरुसेवेचे खरे तत्व काय आहे आणि गुरुकृपा कशी प्राप्त होते, हे आज आपण शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. हा अध्याय गुरुतत्वाची महानता, गुरुसेवेचे सामर्थ्य आणि श्रद्धेची खरी परीक्षा यांचे अत्यंत प्रभावी वर्णन करतो. नामधारक संसारातील दुःखांनी ग्रासलेला आहे. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. जीवनामध्ये इतकी संकटे का येतात? भक्ती करूनही क्लेश का भोगावे लागतात? आणि या सर्वातून मुक्ती कशी मिळेल? या व्याकुळ अवस्थेत तो सिद्धमुनींच्या शरण जातो. सिद्धमुनी त्याला अत्यंत शांत आणि करुण भावनेने सांगतात की संसारातील सुखदुःख हे कर्मानुसार येतात, पण त्यातून बाहेर काढण्याची शक्ती गुरुकडे असते. देवता आपल्याला कार्यक्षेत्रात फळ देतात, पण गुरु शिष्याच्या जीवनात संपूर्ण कायापालट करू शकतो. माता पिता शरीर देतात, समाज शिक्षण देतो, पण आत्मज्ञान देणारा एकच गुरु आहे. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्माचे जिवंत रूप. तो ब्रह्मा आहे कारण तो ज्ञानाची निर्मिती करतो. तो विष्णू आहे कारण तो शिष्याचे रक्षण करतो. आणि तो महेशही आहे कारण तो अज्ञानाचा संहार करतो. अध्यायामध्ये पुढे गुरुसेवेचे अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण तत्व सांगितले गेले आहे. गुरुसेवा म्हणजे केवळ बाह्य सेवा नव्हे, तर ती अंतःकरणातील नम्रता आहे. गुरूंच्या आज्ञेचे निशंक पालन करणे, त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवणे, मनातील अहंकार पूर्णपणे सोडणे आणि प्रत्येक कृतीमध्ये गुरुस्मरण ठेवणे हीच खरी सेवा आहे. जोपर्यंत मी आणि माझे हा भाव आहे, तोपर्यंत खरे ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही. समर्पण म्हणजेच स्वतःचा अभिमान पूर्णपणे विसर्जित करणे. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की शिष्याने संकटापासून पळ कधीच काढू नये. संकटे ही श्रद्धेची परीक्षा असतात. ज्या क्षणी मन खचतं, त्या क्षणी गुरुस्मरण अधिक दृढ होतं. गुरुवर अढळ विश्वास ठेवला तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज घडतात. गुरुकृपा ही अदृश्य असली तरी ती सर्वत्र कार्यरत असते. कधी ती मार्गदर्शनाच्या रूपात दिसते, तर कधी संकटातून सुटका म्हणून प्रगट होते, तर कधी मनाला मिळालेल्या शांततेतून अनुभवास येते. या अध्यायाचा आणखी एक गूढ संदेश म्हणजे गुरुशिवाय आत्मज्ञान शक्यच नाही. शास्त्र वाचून माहिती मिळते, पण अनुभूती गुरु देतो. शब्दांनी समजलेले ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभूती यात फरक असतो. गुरु शिष्याच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी पडदा दूर करतो आणि त्याला स्वतःचे खरे स्वरूप दाखवतो. अध्याय 3 आपल्याला शिकवतो की भक्ती म्हणजे केवळ विधी नाहीत, तर पूर्ण विश्वास आहे. गुरुवर अढळ श्रद्धा, संकटातही न ढळणारा विश्वास आणि पूर्ण समर्पण यामुळेच जीवनाला दिशा देते. म्हणून आपणही अंतःकरणातून प्रार्थना करूया, हे गुरुदेव, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आम्हाला सद्बुद्धी द्या आणि तुमच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवण्याची शक्ती द्या. कारण शेवटी एकच सत्य आहे, गुरुकृपेनेच जीवनाचा अंधार दूर करूयात आणि आत्मज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो. अध्याय 3 आपल्याला एक अमूल्य सत्य शिकवतो. गुरुशिवाय जीवनाला खरी दिशा मिळत नाही. श्रद्धा, नम्रता आणि पूर्ण समर्पण यांद्वारेच गुरुकृपा प्राप्त होते. संकटे येतील, परीक्षा होतील, पण जो गुरुचरणी अढळ राहतो त्याचे रक्षण नक्कीच होते. चला आपण सर्वजण अंतःकरणातून प्रार्थना करूयात.
हे गुरुदेव, आमच्या मनातील अज्ञान दूर करा, अहंकार नष्ट करा आणि तुमच्या चरणी अखंड भक्ती राहू द्या. जर तुम्हाला हा अध्याय उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अध्यायांचा लाभ तुम्हाला मिळत राहील. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.